भरधाव इनोव्हा कारची छोट्या हत्तीला धडक, विद्यार्थिनीचा मृत्यू, मैत्रीण गंभीर, कार चालकावर कारवाईस टाळाटाळ। कोल्हापूर सांगली महामार्गावरील मालेहाटा येथे सोमवारी 8 डिसेंबर सकाळी 9:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात संजय घोडावत विद्यापीठातील MCA प्रथम वर्षाची विद्यार्थिनी दिव्या कानिसनाथ भोसले वय 22 राहणार राजारामपुरी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तिची मैत्रीण देविका भुते ही गंभीर जखमी असून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। दिव्या व देविका दोघीही अतिग्रे येथे संजय घोडावत विद्यापीठात शिक्षण घेत होत्या। सोमवारी विद्यापीठातील परीक्षेला जाण्यासाठी त्या दोन विद्यार्थी मित्रांसह MH10DW0700 या भाड्याच्या इनोव्हा कारने कोल्हापूरहून निघाल्या होत्या। परीक्षा झाल्यानंतर देविका भुते हिच्या वाढदिवसानिमित्त बाहेर जाण्याचा विद्यार्थ्यांचा छोटेखानी बेत होता। दरम्यान मालेफाट्याजवळ MH09EM6290 हा छोटा हत्ती टेम्पो स्क्रॅपच्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्यांनी भरलेला पुलाशेजारी उभा होता। टेम्पो चालक विशाल गोसावी हा जवळच्या ओढ्यात बाटल्या गोळा करत असताना भरधाव इनोव्हा कारने टेम्पोला मागून भीषण धडक दिली। धडकेचा जोर इतका मोठा होता की इनोव्हा कार हवेत उडून तब्बल 3दा पलटी झाली। कारमधील दोन्ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या तर रस्त्यावर काचांचा खच पडल्याने वाहतूक ठप्प झाली। अपघातानंतर नातेवाईकांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। तसेच कार चालक ईशान धुमाळ याचे स्थानिक पातळीवर प्रस्थ असल्याने त्याच्यावर कारवाईला टाळाटाळ होत असल्याचाही आरोप करण्यात आला। या निषेधार्थ काही काळ नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तीव्र नाराजी व्यक्त केली। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित चालकावर तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि